नमस्कार मंडळी. तर आज बघा, आज आहे माझा बड्डे आणि माझी मुलगी आणि माझा मुलगा दोघं जण मिळून माझ्यासाठी काहीतरी रेसिपी बनवत आहे. तर रोज मी त्यांच्यासाठी रेसिपी बनवत असते, तर आज त्यांनी माझ्यासाठी खास रेसिपी बनवत आहे दोघं जण मला खाण्यासाठी. तर रोज सोनालीज किचनमध्ये नवनवीन तुम्ही रेसिपी पाहताय. तर आज माझा मुलगा आणि माझी मुलगी दोघंही माझ्यासाठी एक रेसिपी बनवत आहेत आणि ते मला खायला देत आहेत. तर बड्डेचं गिफ्ट आहे मला हे त्यांच्याकडून. तर पाहूया आपण काय बनवते ते माझ्यासाठी. तर बघा, इथं माझी सानू माझ्यासाठी डोसा बनवते, म्हणजेच बेसन पिठाचा चिला बनवते. तर बघा, मस्त असा आमिबासारखा आकार आलेला आहे या डोशाला. मी तर बघूनच खूप हसले. मला आज काय आमिबा खाऊ घालते का काय असं वाटत होतं. तर छान प्रयत्न केला आहे मुलांनी मला सरप्राईज देण्याचा. मी रोज त्यांच्यासाठी काही ना काही पदार्थ बनवत असते, पण माझ्या बड्डेला येणे मुलांनी एक मस्त असं पदार्थ बनवून मला गिफ्ट दिलेलं आहे. तर असं गिफ्ट कोणीही देणार नाही कुणाला, हे गिफ्ट माझ्या मुलांनी मला दिलेलं आहे. तर मस्त असा हा डोसा झालेला आहे, खूप टेस्टी झाला होता. मी काहीही सांगितलं नाही, त्यांनी मनाने दोघांनी म्हणजे स्वतःच्याच मनाने सगळं पीठ वगैरे भिजवलं आणि माझ्यासाठी असा हा डोसा तयार केला. आता दीदीने बनवला आहे म्हणल्यावर मलाही बनवायचा, म्हणून आबीसुद्धा हट्ट करत होता. मग आबीनं पण एक छोटासा डोसा बनवला आणि तोच डोसा मला खायला घातला. तर बघा, इकडं बघा, दीदी बनवते तर मी पण बनवणार, हाच हट्ट होता त्याचा, मलाही तुला खाऊ घालायचा आहे. तर त्याला जसा जमतोय तसाच डोशाचा आकार तव्यावरती सोडलेला आहे त्यांनी. बघा, इथं जसं जमतंय तसं प्रयत्न करतोय तो की मम्मीला डोसा खाऊ घालायचा. तर बघा, हळूहळू जमेल, पण प्रयत्न तरी करतायत की आपल्या मम्मीला काहीतरी खाऊ घालावं म्हणून. तर त्यांच्या हाताने बनवून माझ्यासाठी एक खूप मोठं गिफ्ट बनवलं आहे त्यांनी. जिथं जिथं जागा रिकामी दिसते तिथे तिथे रिकाम्या जागा भरतोय हा डोसा बनवून. खूप मस्त झाला होता, टेस्टी पण खूप छान लागतोय बरं का असा डोसा. आणि याची रेसिपी तुम्हाला पाहिजे असेल तर मला कमेंट करून सांगा. तर हा खास मी ब्लॉग बनवला आहे. आता बघा, हा आबीने बनवलेला डोसा पलटून घेतलेला आहे, मस्त असा भाजलाय, कलर पण खूप छान आलाय आणि आता तो मला खायला देणार आहे. तर मला म्हटलं तू बाहेर जाऊन बस मम्मी, तर आज तू काहीही करायचं नाहीये, तुझ्यासाठी आम्ही डोसा बनवलाय. आणि बड्डेला माझ्या शनिवार होता, त्यामुळे मुलं घरीच होते, मुलांना सुट्टीच होती, त्यामुळं मुलांनी माझ्यासाठी हा प्लॅन केला. मुलांनी कसंही बनवू द्या, मुलांचं कौतुक करा. बघा, आई मी तुला पहिला घास भरवणार आहे. थांब, पोळतय, गार होऊ दे. आई हा बघ डोसा कसा झालाय. हो रे, कसा झालाय? अमेझिंग, मस्त. रोज मी सगळ्यांसाठी रेसिपी बनवत असते, तर आज माझ्या मुलांनी माझ्यासाठी रेसिपी बनवलेली आहे. तर खूप मस्त झालेला आहे डोसा, टेस्टी झालेला आहे आणि आयतं खायला कोणाला आवडत नाही. मस्त, खूप मोठं बड्डे गिफ्ट दिले मुलांनी मला. चला, मुलांनी बनवलेला डोसा एन्जॉय करते. तर ते होतं मुलांकडचं पहिलं गिफ्ट. दुसरं गिफ्टसुद्धा मुलांनी मला दिलेलं आहे बड्डेचं. तर इथं केक आणलेला आहे आणि केक कट करते मी. तर मुलांना माझा केक खायला खूप आवडतो, त्यामुळे इथं केक आणून कट करते मी आणि आम्ही कट करून सेलिब्रेशन केलेलं आहे बड्डेचं. तर मुलांना बाहेरचं खायचं होतं, त्यामुळे आम्ही बाहेर जाऊन मुलांना पावभाजी खायची होती तर पावभाजी खाऊ घातली. तर मस्त असा एन्जॉय केला बड्डेचा दिवस. आणि आता इथं आपली मस्त अशी केक कट करून झाला, पार्टी पण झाली, खाऊन पिऊन झालं. मग नंतर मुलांनी मला आणखी एक गिफ्ट दिलं. तर आता पाहूया हे गिफ्ट काय आहे. हे सरप्राईजच आहे, कारण त्यांच्याकडे जे पैसे खायला दिलेले असतात पप्पांनी, ते साठवून जे सगळे दोघांकडे पैसे होते ते सगळे पैसे घेऊन गेले आणि माझ्यासाठी काहीतरी गिफ्ट घेऊन आले. तर पॅकिंग करून वगैरे व्यवस्थित आणलेलं होतं. तर मला आधी सांगितलं तुझ्या किचनसाठी गिफ्ट आणलं आहे म्हणून, आणि मला उघडायला लावलं. तर बघते आतमध्ये. तर आता पाहूया काय गिफ्ट आहे ते. मलाही माहीत नव्हतं काय आहे. तर किचनसाठी देणार आहे, किचनसाठी आणलेलं आहे असं सांगत होते. तर बघूया मुलांनी माझ्यासाठी गिफ्ट काय आणलेलं आहे. आणि मुलाला सतत वाटत असतं मम्मीच्या बड्डेला काहीतरी गिफ्ट द्यायचं आहे, काहीतरी गिफ्ट द्यायचं आहे. फायनली गिफ्ट घेऊन आले आणि
खूप वेळाच्या प्रयत्नानंतर रॅपिंग केलेलं हे जे बॉक्स आहे ते उघडलेलं आहे आणि त्याच्यातनं आपण गिफ्ट बाहेर काढलेलं आहे. तर किती मस्त असा मग आणलेला आहे, म्हणजेच असा कप आणलेला आहे मोठा असा. मम्मी तुला कॉफी पिण्यासाठी आम्ही कप आणलेला आहे. तर हे दोघांच्या पैशातून हे दोघंजण गिफ्ट घेऊन आले. तर गिफ्ट खूप मस्त होतं, मला आवडलं. आणि अशा पद्धतीने आम्ही बड्डे साजरा केला. कसा वाटला माझा हा पहिला ब्लॉग कमेंट करून नक्की सांगा. आणि चला पुन्हा भेटूया अशाच एका छानशा ब्लॉगसोबत. तोपर्यंत मस्त खावा आणि मजेत राहावा. बाय एव्हरीवन.